जय शिवराय मित्रांनो छतावरील सोलर पॅनल अर्थात रूफटॉप सोलरसाठी अनुदान देण्याकरता 13 फेब्रुवारी 2024 पासून देशभरामध्ये पीएम सूर्यघर योजना सुरू करण्यात आलेली आहे। ज्या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना 1 किलोवॅट सोलर पॅनल क्षमतेसाठी जास्तीत जास्त 30,000 रुपये, 2 किलोवॅटच्या क्षमतेसाठी 60,000 रुपये तर 3 किलोवॅटच्या सोलर पॅनलसाठी 78,000 रुपये अशी सबसिडी देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या माध्यमातून या योजनेकरता अर्ज भरले जात आहेत आणि हेच भरलेले अर्ज आता मंजूर करायला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्या लाभार्थ्यांना आपला अर्ज मंजूर झालेला आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे आणि याचबरोबर त्यांच्या क्षमतेनुसार मागणी केलेल्या क्षमतेनुसार त्या लाभार्थ्याला सबसिडीचं टोकन देखील जनरेट करण्यात आलेले आहे। आता बऱ्याच जणांना हे टोकन प्राप्त झालेले आहेत, त्याच्यामुळे मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की आता ही सबसिडी खात्यामध्ये क्रेडिट होणार का, तर नाही। मित्रांनो, या योजनेच्या नियमावलीनुसार लाभार्थ्यांना या योजनेकरता 1 किलोवॅट, 2 किलोवॅट, 3 किलोवॅट क्षमतेपर्यंत सोलर पॅनल लावण्यासाठी जास्तीत जास्त 78,000 रुपयाची अनुदान मर्यादा देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये शेवटच्या 3 ते 6 महिन्यामधील विजेचं बिल अपलोड करून लाभार्थ्याला अर्ज करता येतो आणि हा अर्ज याच्या अंतर्गत मंजूर देखील होतो। याच्यानंतर हा अर्ज मंजूर झाल्यानंतर त्याचा फेसिबिलिटी रिपोर्ट दिला जातो। त्याच्यानंतर वेंडर सिलेक्शन करायचं आहे। वेंडर सिलेक्शन केल्यानंतर आपल्याला जी काही आवडीची कंपनी असेल, ज्या कंपनीच्या माध्यमातून सोलर लावायचं आहे, आपली जी काही क्षमता मंजूर झालेली आहे त्या क्षमतेचा सोलर पॅनल लावायचा आहे। त्याचा पूर्णपणे जो काही खर्च आहे तो लाभार्थ्याला स्वतः करायचा आहे। याचं इन्स्टॉलेशन पूर्ण करायचं आहे आणि लाभार्थ्याचं इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर याचा जो काही प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टचा पूर्णपणे डिटेल, त्याचा लावल्यानंतरचा शेवटचा फोटो जिओ टॅगिंगनुसार ही सर्व कागदपत्र अपलोड करायची आहेत। लाभार्थ्याला हे जे काही टोकन जनरेट झालेले आहे याच्या माध्यमातून सबसिडी दिली जाणार आहे। आता ही सबसिडी देण्यासाठी अर्ज करत असताना लाभार्थ्याला त्याच्या बँकेच्या डिटेल विचारलेल्या आहेत आणि त्याच बँकेमध्ये आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून टोकनवरती जी रक्कम देण्यात आलेली आहे ती रक्कम त्या लाभार्थ्याच्या खात्यावरती क्रेडिट केली जाईल, ज्याच्यामध्ये 1 किलोवॅटसाठी जास्तीत जास्त 30,000 रुपये, 2 किलोवॅटसाठी जास्तीत जास्त 60,000 रुपये आणि 3 किलोवॅटसाठी जास्तीत जास्त 78,000 रुपये एवढी सबसिडी क्रेडिट केली जाते। मित्रांनो, आता याच्यासाठी किती खर्च होतो, लाभार्थ्याला स्वतः किती खर्च करावा लागतो याच्याबद्दल आपण यापूर्वीच एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे किंवा तुम्हाला किती क्षमतेचा सोलर पॅनल उभा करावा लागेल याच्याबद्दलची सुद्धा आपण यापूर्वीच माहिती घेतलेली आहे। आणि पीएम सूर्यघर योजनेसाठी तुम्हाला जर अद्याप अर्ज कसा करायचा माहित नसेल तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली आहे। तो व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती पाहू शकता। वरती सजेशनमध्ये सुद्धा लिंक देण्यात आलेली आहे आणि साईडला सुद्धा आपण पाहू शकता एक व्हिडिओ या ठिकाणी स्क्रॉल होतोय। धन्यवाद।